आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कर्नाटकाला प्रगतिशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज आहे। माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र सिद्धरामय्या यांचं विधान। गोंदिया नगर परिषदेच्या वॉर्ड रचनेला हायकोर्टात आव्हान। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। याचिकेत अनावश्यक मनमानी कृती केल्याचा आरोप। 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी होणार। गोंदिया नगर परिषद निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू। नगर परिषदेचं अध्यक्षपद यंदा ओबीसींच्या कोट्यात गेल्याने युती आघाडीमध्ये चर्चा सुरू। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठीचं भूमिपुत्रांचं आंदोलन आता नव्या टप्प्यात। कल्याणच्या तिसगाव परिसरात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे मार्गदर्शक फलक लागले। कल्याणच्या मोहनी परिसरात मध्यरात्री राडा। मोहनी पोलीस चौकी जवळच 2 गट एकमेकांना भिडले। 4 ते 5 जण जखमी। पोलिसांकडून दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत। 50 रुपयांच्या खंडणीसाठी दुकानदारावर चाकूने जीवघेणा हल्ला। सीसीटीव्हीमध्ये घटना कैद। कल्याणच्या पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार। लाचखोरी प्रकरणात आयुक्त संतोष खांडेकर न्यायालयीन कोठडीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवण्यात आला। माधुरी हत्तीणीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने 20 दिवसात सादर करा। उच्चस्तरीय समितीचे नांदेडी मठ आणि संबंधितांना निर्देश। 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। नागपुरात फटाक्यामुळे 2 चिमुकल्यांसह 31 जण भाजल्याची घटना। शासकीय रुग्णालयात 31 जणांवर उपचार सुरू। दिवाळी निमित्ताने शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती।